शिवलिंगावर चुकूनही वाहू नका ह्या गोष्टी, नाहीतर होऊन जाल कंगाल. महादेव, भगवान शंकर आपल्या भक्तांच्या मनातील गोष्टी खूप लवकर जाणतात आणि मनापासून पूजा केली तर भगवान शिव प्रसन्न होतात. त्यासाठीच त्यांना सर्वात प्रिय देवता मानले जाते. म्हणूनच त्यांना भोळा शंकर देखील म्हटले जाते. पण महादेवाच्या पूजेदरम्यान काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. नाहीतर पूजेचे फळ तुम्हाला मिळणार नाही. शिवलिंगावरती अभिषेक करण्याची परंपरा तर फारच जुनी आहे. शिवलिंगाच्या पूजेच्या वेळेस कोणकोणते वस्तू असाव्यात हे आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे. शिवपुराणानुसार जर आम्ही सांगतो आहे त्या वस्तू शंकराच्या पिंडीवरती म्हणजे शिवलिंगावरती अर्पण केल्या तर भगवान शंकर प्रसन्न होण्याऐवजी रुष्ट होतात आणि पुण्यप्राप्तीच्या ऐवजी आपण पापाचे भागीदार बनतो. चला तर जाणून घेऊया ह्या वस्तू. सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे केतकी. केतकी म्हणजे चाफ्याचं फूल. ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कोठून झाली हे शोधण्यासाठी ब्रह्मा आणि विष्णू निघाले. विष्णू अंत शोधू शकले नाही असं त्यांनी मान्य केलं, पण ब्रह्मांनी आधी शोधून काढलं असं सांगितलं आणि आपण शोधलं ह्याचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितली. परंतु महादेवांनी ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्यांचा शिरच्छेद केला. म्हणूनच पंचमुख असलेल्या ब्रह्मांचे 4 मुख राहिले आणि महादेवांनी केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून ते फूल आपल्या पूजेतून वर्जित केले. त्यामुळे आपण आता श्रावण महिन्यात जेव्हाही पूजा कराल तेव्हा महादेवाच्या शिवलिंगावरती या केतकीच्या फुलाचा वापर करू नका. दुसरी गोष्ट ती म्हणजे तुळस. तुळशीच्या पानांचा वापर जवळपास प्रत्येक पूजेत केला जातो. नैवेद्यासाठी आपण तुळशीची पानं नैवेद्यावरती ठेवतो, परंतु भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये. मान्यतेनुसार भगवान शिवाने तुळशीचे पती असुर जालंधर यांचा वध केला होता. म्हणूनच तुळशीला भगवान शंकरांचा राग आला आणि त्यांनी त्याला अलौकिक आणि दैवी गुण असलेल्या पानांपासून वंचित केले. फक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी, ज्या दिवशी हरिहर भेट असते, त्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाला बेलाची पानं आणि महादेवांना तुळस अर्पण केली जाते. तीही वर्षातून फक्त एकच दिवस. त्यामुळे ह्या श्रावणामध्ये महादेवाला कधीही तुळस वाहू नका. तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कुंकू. भारतीय धर्म आणि संस्कृतीमध्ये कुंकू हा विवाहित महिलांसाठी दागिना मानला गेला आहे. मात्र महादेवांच्या पूजेमध्ये कुंकू वर्जित आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्याच्या मागणीसाठी कुंकू लावतात आणि देवालाही अर्पण करतात. परंतु भगवान शिवाला कुंकू अर्पण करू नये, कारण भगवान शिवाला वैरागी मानले जाते. म्हणूनच शिवाला कधीही कुंकू अर्पण केलं जात नाहीत. पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद. पुराणानुसार भगवान शिवांच्या पूजेमध्ये महागड्या साहित्यांचा वापर करण्यास मनाई आहे. हळद ही देखील या महागड्या पदार्थांपैकीच एक आहे. मान्यतेनुसार भगवान शंकरांच्या पूजेमध्ये हळदीचा वापर केल्याने त्यांचा राग शांत होत नाही. हळदीचा प्रभाव हा उष्ण असतो. हळद शिवलिंगावर वापरल्याने उष्णता वाढते. म्हणूनच शिवपूजेत हळदीचा कधीच वापर केला जात नाही. हळदीचा संबंध महिलांच्या सौंदर्यासाठी बनवलेल्या गोष्टींशी आहे आणि याच कारणामुळे भगवान शंकराला हळद ही आवडत नाही. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे शंख. शंख बाकी देवी देवतांची अभिषेक करण्यासाठी वापरला जातो, परंतु शिवलिंगावर कधीही शंखाने अभिषेक करू नका. असं म्हटलं जातं की भगवान शंकरांनी शंखासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि
त्याच राक्षसापासून शंख हा उत्पन्न झाला होता आणि त्यानंतरच शंखाने शिवलिंगावरती अभिषेक केल्या जात नाही. पुढची गोष्ट आहे नारळाचं पाणी. नारळाचं पाणी शंकरांना आपण अर्पण करू शकतो, मात्र ह्या पाण्याने आपल्याला महादेवांचा कधीही अभिषेक करायचा नाही आहे. नारळाच्या पाण्याने जर आपण भगवान शिवांचा अभिषेक केला तर शिव नाराज होतात आणि धनाची हानी होते. तुटलेले तांदूळ, आपण महादेवांवर तांदूळ वाहतो आणि देवाला ते प्रियही आहेत, मात्र तुटलेले तांदूळ शिवलिंगावरती वाहू नये. असं केल्याने आपल्याला पूजेची फळाची प्राप्ती होत नाही. पूजा करताना नेहमी खंडित नसलेले आणि पूर्ण तांदूळ व्हावे. तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असताना चंदन किंवा भस्माचा उपयोग करू शकता. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की शिवलिंगावर नेहमी अष्टधातू किंवा पितळीच्या तांब्यानं आपल्याला पाणी व्हायचं आहे, स्टीलच्या तांब्यानं नाही. मेहंदी. महादेवाच्या पूजेमध्ये आपल्याला मेहंदी कधीच अर्पण करायची नाही आहे. तुम्ही देवाला केवड्याचं अत्तर लावू शकता. आपण मेहंदी ही महादेवांना अर्पण करण्याच्या ऐवजी माता पार्वतींची पूजा जेव्हा करतो तेव्हा महिला ओटी भरतात. ओटी भरताना त्यामध्ये हळद, कुंकू, मेहंदी आणि शृंगाराच्या सगळ्या वस्तू आपण अर्पण करू शकतो. आजचा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.